करेंगे। फिर एक बार आप सभी लोगों को धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। परत एकदा काल त्या सगळ्या फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, आभारी व्यक्त करतो की आपल्यामुळे अनेक जणांचे जीव वाचले। मुख्य म्हणून शिंदे साहेबांना सांगू शकतो, अंजली टाक नावाची जी मुलगी आहे ती मुलगी काल एमा हॉस्पिटलमध्ये होती। मी ताबडतोब तिला केएम मध्ये शिफ्ट केलं आणि रात्री ताबडतोब त्या मुलीवर इलाज करून प्लास्टिक सर्जरी सुद्धा केली, कारण त्या मुलीचं 3 दिवसापूर्वी एंगेजमेंट झाली होती आणि पुढल्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये तिचं लग्न आहे। तर तिला आणि तिच्या कुटुंबियांना स्पष्टपणे सांगितलं, बाकीच्याही लोकांना स्पष्टपणे सांगितलं की शासनाचे पैसे येतील तेव्हा येतील, परंतु जे काय औषधोपचाराचे पैसे असतील ते शिवसेनेच्या माध्यमातून प्रताप सरनाईक निश्चितपणे त्यांना मदत करेल असं जाहीर त्यांना सांगितलं। त्यामुळे आज ती लोक संकटातून बाहेर आलेली आहे आणि भविष्यामध्येही अशी जर काही संकट कोणावर येतील तर आम्ही सक्षमपणे त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहून असं आवाहन करतो, असं विनंती आपल्या सगळ्यांना करतो की एवढ्या मोठ्या संख्येने मीरा भाईंदर शहराचे शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर मी विनंती करतो आदरणीय शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, एकदा जोरदार टाळ्या मंडळी। आवाज कुणाचा? छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। मीरा भाईंदर महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि आज कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित। परिवहन मंत्री आणि कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक जी, जिल्हा प्रमुख राजीव भोईर, सचिन मांजरेकर, विक्रम प्रताप सिंग, देवेंद्र शेलेकर, पूजा आमगावकर, म्हात्रेताई, रिया म्हात्रेताई, विकास पाटील, पप्पू भिसे, परशुराम म्हात्रे, राजेश वेतोस्कर, राजभवन शर्मा, मुस्तफा वनरा, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि तमाम माझ्या लाडक्या बहिणींनो, मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालेला आहात। इकडे पण आहेत लाडक्या बहिणी, इकडे पण आहेत, यहाँ भी है वहां भी है, सभी जगह लाडली बहना है और लाडले भाई भी है। उनका भी मैं स्वागत करता हूँ। आपले मनापासून स्वागत। कशात काय नाही त्यांचं, त्याला मागितलं नाही। खरं म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुका आज मतदान संपलं, दुसऱ्या टप्प्यातलं। उद्या रिझल्ट येईल, निकाल जाहीर होतील आणि आपण लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली, आता महापालिकेवर देखील महायुतीचाच भगवा झेंडा फडकवायचा आहे। आपली युती विचारधारेवर झालेली आहे आणि ही विचारधारा बाळासाहेबांच्या विचारांची आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या दिलेल्या शिकवणीतून ही विचारधारा पुढे आली आहे आणि विचारधारा देशाच्या देशभक्तीची आहे, राष्ट्रभक्तीची आहे आणि आपली विचारधारा विकासाची आहे, विकासाची आहे, डेव्हलपमेंट। मी नेहमी सांगतो
तीन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे.